बापरे, जाग 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 त्याला नंग पुंग बाळ आमचं झाकून ठेवा, त्याला झाकून ठेवा. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, घरातली सकाळची कामं तर आवरली आणि मी आता चालली आहे माहेरी. कारण अचानक आईचा कॉल आला. ती बोलत होती की बरेच दिवस झाले तू इकडे आलीच नाही, आमच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणजे विचारलं पण नाही, इतक्यात कॉल पण केला नाही त्यांना. तर म्हटलं चला आता जाऊ माहेरी, आईला पण बघून येऊ, सर्वांना भेटून येऊ. बरेच दिवस झाले. अंशू पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसली नाही, तर आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि आज मी साडी वेअर केलेली आहे, म्हणजे साडी नेसली. तर बऱ्याच ताई बोलल्या की ताई तुम्हाला साडी पण छान दिसते, असं बाहेर जायचं असलं तर मग मी साडी नेसते, पण घरामध्ये कामामध्ये नाही मला साडी नेसून इतकं पटापटा उरकत. त्यामुळे मग ड्रेस घालते, कारण बऱ्याच जणांना गाऊन घातलेला आवडत नाही, म्हणून मग गाऊनला पर्याय ड्रेस असंच समजा. चला, दोन्ही तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये, कधी ड्रेस कधी साडी. तर आता मी चालली आहे माहेरी. आई बोलली की इकडेच जेवायला ये, स्वयंपाक झालेला आहे आमचा. मला स्वयंपाकच करायचा होता, पण झालं असं की मी वरती गेली, दरवाजावाला आला होता, त्याला दरवाजाचं माप द्यायचं होतं. तर ते बोलता बोलता बराच वेळ गेला आमचा, बिल्डर पण आलेले होते, म्हणून मग स्वयंपाकाला जरा उशीरच झाला. मी स्वयंपाकच करणार तितक्यात आईचा फोन आला. तर आई बोलली हे इकडे स्वयंपाक केलेला आहे. तर मग बघू आता काय केलेलं आहे, तिकडे जाऊन मस्त जेवण वगैरे करू. खूप दिवसांनी आईच्या घरी चालले जेवायला. तर चला, आता जवळपास 12 वाजत आलेले. ऊन पण खूप आहे बाहेर. मिस्टर येत आहे माझ्यासोबत. हे झाडाले भारी लावले यांनी. हे चाफ्याचं दिसतंय मला, चाफ्याचं झाड, इकडे नारळाचं झाड, झाडच झाड. चकल्या. अंशू, मला जेवायला बोलवत नाही का तू? स्पेशल आहे का मला? बोलायचं पण नाही. अंशू आलीच नाही एवढ्यामध्ये का? अंशू आता स्कूल मध्ये जाती, तिला अभ्यास राहतो, मोठी झाली ती आता. का अंशू? अर्चनाने आईने दोघींनी मिळून स्वयंपाक केलेला होता, पण अर्चनाला आणि सागरदादाला जायचं होतं शिवच्या स्कूलमध्ये, त्याचं ॲडमिशन करायचं होतं, फीज भरायची होती. म्हणून मग आई बोली की तुम्ही लवकर जेवण करून जा, कारण तिथे पण वेळ लागेल. मग अंशू पण त्यांच्या मागे लागली. तर अंशूला मी बोली की तू नको जाऊ, मी आली ना. तर मग ती थांबली माझ्यामुळे, आणि मग मी तिचे केस वगैरे छान विंचरून दिले. मिस्टर जेवताय, मिस्टरांना आईने ताट करून दिलं आणि आम्हाला दोघींना पण आम्ही वाढून घेतलं. साधा सिंपलच स्वयंपाक होता. वांग्याची भाजी, गवारच्या शेंगा, तिळाची चटणी, भात, चपाती, असं काही मेनू होता. तर आणि हे बघा आमचं जेवण झालं. आणि त्यानंतर मग मम्मी घरात नव्हती ना, तर अंशूलासुद्धा काम करण्याचं वळण लावलेलं आहे. मस्त ती झाडू घेऊन सर्व काही स्वच्छ करत होती. आणि अर्चना, सागरदादाही घरी आलेले होते. तर शिवचं ॲडमिशन केलं आणि अंशूचे हे सर्व काही बुक्स तिथे त्यांना मिळाले, तर मग ते घेऊन आले. आणि आल्या आल्या अंशू आजीला नाही, मम्मीला नाही, कोणाला दाखवत नव्हती, मलाच दाखवत होती की तू बघ मला किती छान छान मस्त बुक्स मिळाले, काय काय मिळालं, एक एक करून ती मला दाखवत होती, माझ्याशी बोलत होती. तर एवढी बॅगमध्ये सर्व काही तिचे बुक्स आहे. हे घे ना खाली, हे लय जड आहे बाई, याच्यात काय दाखव, वय का? अरे पुरा ग्रॅज्युएशन झालं तरी 4000 मला लागले नाही. एवढे पुरीचे सिनियर केजीचे 4600 रुपयाचे पुस्तक आहे. माग ग्रॅज्युएशन झालं तरी मला 4600 रुपये. त्याच्यात काय? त्याच्यात मोठ्या ग्रॅज्युएशन झालं अंशू, त्याच्यात काय पुस्तक आहे? दाखव ग. लय जड आहे रे ते. एवढं एकटे थोडी नाही. सेम सेम आहे वया आहे त्या वया. मग फुकट का आजकालचे पोरं एवढे टॅलेंट आहे, हुशार आहे, एवढा अभ्यास राहतो. ओ बापरे, एवढं एवढं. हे तर हे स्टिकर लय भारी रे. हो, या वया आहे वाटतं, या वया आहे वाटतं बरं का. किती लागले माहिती का? 6
बापरे, एवढं 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 तुझं एकटीचं? हो बापरे, तू आता एवढं नेणार का त्या कप्प्यात ते? का गं? आपल्या 5 जणांना मिळते सुद्धा 50,000 लागले नसेल है ना आपल्याला. मला तर सगळ्यात कमी, मला तर फुकट भेटायचं. विचार अक्काला, मला वरून पैसे द्यायचे. कॅमलची कंपास आणि सगळं पुस्तकांचा सेट. आणि मी काय करायचे माहिती का, रद्दी राहायचे का ते जुन्या वह्या नाही का, पानं काढायची, बायडिंग करायचे इथं ते बापोतेलनीच्या दुकानाजवळ. मी किती पैसे वाचवायची, वह्या नव्हती घेत नवीन, जुन्या वयांचे पानं काढायचे आणि त्याच्या वया करायच्या. लय चालायचे, काढायचे ते टाकायचे आणि त्याची बायडिंग करून घ्यायची. देठून तिथं कप्प्यामध्ये. बायडिंग आशू तिथं जागा कमी आहे. त्यानंतर मग बराच वेळ आईच्या घरी आम्ही मस्त गप्पा मारल्या. मग सागर दादाला इकडे यायचं होतं घराला पाणी मारायला, तर तो बोलला चल ताई तू काही बघितलं नाही, बरेच दिवस झाले तू आली नाही घर बघायला. तर पहिले आली होती तर वरती स्लॅब टाकलेला नव्हता आणि आता बरंचसं काम त्यांचं झालेलं आहे. आणि सागर दादाचा बंगलासुद्धा खूप मोठाच आहे, त्याचं बंगल्याचं काम चालूच आहे अजून. चला, सागर दादाचं घर आमच्या सर्वात जास्त मोठं आहे. चला, मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस थोडंसं बांधकाम चालू होतं, पण आता प्लॅस्टर चालू आहे. आणि आज तुम्हाला दाखवते मी किती काम झालं आहे घराचं. दवाखाना दिसतोय. दवाखाना? हां दिसतो दिसतो ग. हां तू सांगशील ना आता इकडे काय आहे, इकडं काय आहे? हॉल. चला अंशू हॉल दाखवणार आहे. हा सागर दादाचा पोर्च बाहेरचा आणि इतका मोठा हॉल आहे त्याचा, भयंकर हॉल मोठा आहे. सागर हे दार का बरं इथलं बंद केलं? हे तर दार होतं ना. इकडं किचन आहे ना. भरपूर मोठा किचन आहे अर्चनाचा. हा एवढा किचन आणि हा डायनिंग एरिया. किचनला लागूनच ह्या साईडला आहे ना आईवडिलांची बेडरूम आहे, टॉयलेट बाथरूम सर्व काही सोय केलेली आहे. बाहेर गॅलरी आहे फ्रंटला आणि वरती सागर दादाची बेडरूम बनणार आहे, अजून काही ती झालेली नाही आहे. इकडे किचनला आता प्लॅस्टर करताय. किचन बराच मोठा आहे कारण तुम्हाला माहिती आहे आईच्या घरी खूप कार्यक्रम असतात, पाहुणे खूप येतात, त्यामुळे मग त्यांनी मोठाच किचन ठेवलेला आहे आणि जागा पण ऐसपैस आहे, त्यामुळे मग त्यांना भरपूर मोठं काम इथे करता आलं. तर आता हा स्लॅब टाकून 2-3 दिवस झालेले आहे. ऊन लागतंय ऊन. तू पण पप्पाला पाणी मारू लागायला आली का? दाबलं का अंशू? अंशू पाणी मारू राहिली. कसं वाटत आहे वर आल्यावर? ऊन लागतंय ना. पोते वाढले बाय. आता आहे ना कडा नाही ना भिंत बांधायला सांग त्यांना एक विटाची, म्हणजे मग. सागर दादा आता सर्व काही टेरेसला पाणी मारतोय, पण इतकं कडाक्याचं ऊन आहे ना का दिवसभरातून जवळपास ते 2-3दा पाणी मारायला इकडे खाली येत असतात. आजूबाजूचा परिसर दाखवते. बरेच इथे बंगले झालेले, नाहीतर या जागेवर काहीच नव्हतं पहिले. पूर्ण जागा एकदम सुनाट होती, पण आता भरपूर लोकांनी इथे काम केलेलं आहे. आणि अंशू पण मला सांगत होती की आतू इथून आपलं जुनं घर पण दिसतं, तर समोरच जे आत्ताचं घर आहे ना जुनं ते सुद्धा या टेरेसवरून दिसतं. मग ती मला ते दाखवत होती. म्हणजे नवीन घरापासून आहे ना जुनं घर पण इथून दिसतं, पण आता तुम्हाला ते ओळखू येणार नाही. अंशू मला दाखवत होती आणि जास्त काही अंतर नाही, इथे यायला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. नंतर मग मी घरी आली तर दुपारची वेळ होती. पूजाने लाडूला आणून दिलं होतं, कारण तिला काही काम करायचं असलं तर मग लाडू आमच्याकडे येतो, 2-3 तास मस्त खेळतो. आमची पण त्याला सवय होते. आणि हे बघा त्याला खेळण्यासाठी इथे मी मस्त छोट्या छोट्या वाट्या वगैरे डब्बे असं काहीतरी देत असते, पण स्वच्छ वस्तू देत असते, कारण तो काही पण घेतलं ना तोंडामध्ये घालतो. आणि इथे पाळणा ठेवलेला आहे तर पाळण्याला हात लावून मस्त खेळत होता. आणि बघा मी त्याच्याशी बोलते तर छान मस्त वरती बघतोय. तर लाडू खूप शांत आहे, जास्त रडत नाही, फक्त भूक लागली ना तरच त्याला मग रडायला येतं. आणि बराच वेळ मग तो आमच्याकडे होता. आणि आता सध्या तर तो आहे ना अशी पलटी पण मारायला लागलेला आहे आणि सरकायला पण लागलेला आहे. तर थोड्या दिवसात तो असा मस्त रेंगेल पण, गुडघ्यावरती बसेल पण. ते लागलं पाला इकडं असं हे बघ.
चला मी पण माझं काम आवरत होते आणि लाडू पण छान मस्त खेळत होता. त्यानंतर मग मी काही शूट केलं नाही. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आता शेअर केलेला आहे. तर सकाळी सकाळी माझी आंघोळ झालेली होती, पण अचानक बाहेर माझं लक्ष गेलं आणि आमच्या एरियामध्ये ना 2 मोठे असे उंट आलेले होते. लहान लहान मुलांचा खूप आवाज होता. तर पूजा बोलली की लाडूला घेऊन जा मम्मी, मस्त त्याला उंट दाखव. म्हणून मग मी लाडूला घेऊन आली. तर हे बघा किती मोठा उंट आलेला होता आणि लहान मुलांना उंट बघायला खूप आवडतं. लाडूसुद्धा त्याच्याकडे एकटक बघत होता. तर मी मस्त त्याला दाखवत होते उंट, बघ कसा मस्त मोठा मोठा उंट आहे. पण लाडूला हत्ती खूप आवडतो. लाडू नेमकाच झोपेतून उठलेला होता आणि माझी आंघोळ वगैरे झालेली होती, पण मेकअप वगैरे काही केलेला नव्हता मी. तर मी तशीच त्याला घेऊन बाहेर आली आणि हे बघा आता एक छोटा मुलगा आहे ना वरती उंटावरती मस्त बसणार आहे. छोट्या छोट्या मुलांना छान वाटतं उंटावरती स्वारी करायला. ते काही पैसे वगैरे घेतात. हे बघा लाडूचे फ्रेंड, एवढे सर्व फ्रेंड आले तुझे बघायला. तुला किती फ्रेंड आले. हां मोबाईल घेतोय बघा लाडू पण हातात. हे बघ लाडूचे फ्रेंड आले. फ्रेंड है ना लाडू. झाली का मज्जा? लय मज्जा आली नंग्या पुंग्याला, लय मज्जा आली ना. इकडे आण, इकडे आण ना. बापरे झाक 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 त्याला नंग पुंग बाल आमचं झाकून ठेवा, त्याला झाकून ठेवा, नाही तर युट्यूब चॅनल कॅन्सल करेल आपली व्हिडिओ. नंग पुंग दाखवलं तर युट्यूब वाले ना कॅन्सल करतात, व्हिडिओ दाखवत नाही. नंग पुंग बाल माझे कपडे घाला आता, जा आता जा आता म्हणतो. चला मस्त लाडूची बाहेर मोठ्या टपमध्ये बसून आंघोळ झाली, त्याला खूप भारी वाटतं. तर मी किचन क्लीन केला. एक प्रमोशन व्हिडिओ करायची होती मला बिपोची. तर हे बिपो किचन टॉवेल खरंच खूप छान आहे. मी दर महिन्याला मागवते. मी नॅपकिन किंवा काही फडकी वगैरे वापरत नाही किचन पुसायला आता, कारण हे मला खूप आवडतं. हे शीट आहे ना हे खूप भारी. याची मी आता प्रमोशनची व्हिडिओ केली आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की लिंक बघा आणि तिथून तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला सुद्धा आवडेल. 100 वेळा धुवून वापरता येतो हा किचन टॉवेल आपल्याला. आणि चहा सांडो किंवा आता काही पण आपलं किचनमध्ये सांडणारच, भाजी पीठ वगैरे काहीतरी स्वयंपाक करताना सांडो होतीच आपल्याकडे. तर त्यामुळे स्वच्छ करायला मग आपण नॅपकिन किंवा काही पण वापरतो. ते वापरल्यानंतर मग ते वास पण येतो, त्यातून दुर्गंधी पण येते. तसं याचं नाही आहे. हा असं स्वच्छ धुतला आणि सुकायला टाकलं तरी याच्यातून अजिबात वास येत नाही, म्हणजे अशी दुर्गंधी येत नाही. तर मी हे आता वापरूनच किचन होता सर्व काही क्लीन करून घेतलं. म्हणून म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवू. मी आणि किचन वगैरे सगळं काही क्लीन करते. पूर्ण घराची स्वच्छता आपण या किचन टॉवेलने करू शकतो. यामध्ये 21 शीट असतात. तर बरेच दिवस जातात, जवळपास महिनाभर आपल्याला हे व्यवस्थित पुरतं. महिन्याच्या वरती सुद्धा तुम्हाला हे यूज करता येईल, म्हणजे जास्त शीट असल्यामुळे तुमच्यावर येतात. तुम्ही एक शीट किती वेळा वापराल. कोणाचा कॉल आहे ग? चला आता माझा किचन ओटा क्लीन करून झाला. आणि काल तुम्हाला व्हिडिओ आला नाही तर बऱ्याच ताईंच्या काही काही कमेंट्स होत्या, काही काही प्रश्न होते. म्हटलं आजच्या व्हिडिओमधून थोडंसं त्या प्रश्नांचं उत्तर देऊ. तर पूजाने मला नाशिकवरून ड्रेस आणले, त्याबद्दल भयंकर कमेंट आल्या की ड्रेस कुठून घेतले. आता पूजा इथे आलेली आहे. मी तिला विचारलं पण ती बोलली की लाडू खूप रडत होता. त्या लाडूच्या गडबडीमध्ये तिने ना, अहो तुमचा मोबाईल खूप वाजतोय. कोणाचा मोबाईल वाजताय? तर त्या लाडूच्या गडबडीत तिने शॉपचं नाव वगैरे काही पाहिलं नाही, कारण ती 3-4 शॉप फिरली होती ना, त्यामुळे प्रत्येक शॉपचं नाव काय तिच्या लक्षात नव्हतं. म्हणून मग जिथं तिला चांगले मिळाले तिथून तिने मला ड्रेस आणले. तर पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा नाशिकला जाऊ ना त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच दाखवेल शॉप, कोणतं शॉप आहे ते. ऍक्च्युली तिला पण नाव माहीत नाही, पण शालीमारमध्येच आहे ती शॉप, एवढं ती मला बोलली. तर दुसरं म्हणजे अजून एक, मला साडी खूप छान दिसते. आता प्रमोशन व्हिडिओ होती म्हणून मी साडी नेसली, कारण बाहेर इतकं कडाक्याचं ऊन आणि गरमी इतकी आहे की गरमीमध्ये साडी नेसून पूर्ण काम करणं म्हणजे माझ्यासाठी अवघड आहे. तुम्हाला माहिती माझं काम खूप कठीण असतं घरातलं. लाडू मसाले पॅकिंग वगैरे आणि सर्व काही आवरता कपडे खूप खराब होतात. कधी कधी मग मी गाऊन घालूनच सर्व काम आवरते.
पण मग गाऊनवरती तुम्हाला ते आवडत नाही, काही जणांना नाही आवडत गाऊन घातलेलं बघायला, आणि मला पण ते थोडंसं कसं तरी वाटतं. म्हणून म्हटलं चला आता साडी नेसून थोडंसं प्रमोशन वगैरे व्हिडिओ मी केली आहे. नाहीतर इथून मागचे व्हिडिओ आहे ना मी असे पुसापासीचे जे काही अर्बन वाईप असो, किचन टॉवेलचं हे असो, बिकोचं पण मी केलेलं आहे, अजून एक किचन क्लीनरचं सर्व मी गाऊनवरच दाखवलेले आहे बरेचसे व्हिडिओ. पण म्हटलं चला आज साडी नेसू. तर साडी तर प्रत्येक स्त्रीला सुंदरच दिसते. साडीवर आपलं रूप अजून खुलून दिसतं, छानच दिसतं. पण कसं आहे कामामध्ये साडी घालून काम करत राहणं म्हणजे थोडंसं अवघड वाटतं, कारण पटापट काम काही उमजत नाही साडीवरती. म्हणून मग म्हटलं चला ड्रेस तर मी घालणारच आहे घरामध्ये, पण असं काही कार्यक्रम किंवा काही फंक्शन असला तर साडीच तुम्हाला दिसेल माझ्या अंगावर. चला आता मी आहे ना काय लाडू रडतोय तिकडे, त्याला कपडे घालते पूजा. आणि अजून काही तुमचे प्रश्न असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हां अजून एक सांगते, मला आहे ना बऱ्याच दिवसांपासून कमेंट्स येत आहे की संध्याताई कुरडई लेट देते किंवा मग उशीर होतोय किंवा मग महिना काहींना कुरडई मिळाली नाही. तर तिच्याशी पण माझं बोलणं झालं. ज्या पण ताईंनी संध्याताई कुरड्या घेतलेल्या असेल तर त्यांना माझी एक विनंती आहे, खरं तर जे खेड्यावर राहतात तर त्यांना कुरडई लेटच मिळणार. कारण ती बोलली की पोस्टाने मला पाठवावं लागतं, पोस्टाचे पैसे पण तिथं एक्स्ट्रा द्यावं लागतात, ते पण ती देते. आणि पोस्टाने ज्या कुरडई पाठवतो ना त्याला 15-20 दिवस लागतात तुमच्यापर्यंत यायला. आणि तुम्ही ऑर्डर केल्यानंतर त्या कुरडई तुम्हाला 15 दिवसांनी मिळतात. म्हणजे जे कोणी असेल जवळपास राहत असेल किंवा मग शहरात राहत असेल तर त्यांना कुरडई लवकर मिळते. पण मग जे पण खेड्यापाड्यावर राहतात तर त्यांना कुरडई लेटच मिळणार. आता ज्या ताईंनी मला कॉल केले ना त्या जवळपास राहणार नसणारे, त्या लांब राहत असतील, खेड्यावर राहत असतील, पोस्टाने त्यांची कुरडई पाठवलेली आहे संध्याने, म्हणून त्या लेट येत आहे. तर थोडंफार समजून घ्या तुम्ही पण, कारण तिच्या मागे पण भरपूर ऑर्डरचा लोड आणि खूप साऱ्या ताईंचे कॉल्स तिला दिवसभर चालू असतात. तर ती पण वैतागली. तिला तर असं झालंय की कधी हे बंद करेल मी, कारण माणूस शेवटी मशीन नाहीये, किती काम करणार, काम करून करून माणसाचं शरीर सुद्धा थकतं. म्हणून ती बोलली की तुझ्या व्हिडिओ मधून सर्वांना सांगता येईल की कुरडई भेटेल तुम्हाला, तुमचे पैसे बुडणार नाही. एका ताईने तर अशी कमेंट केली होती की तुम्ही फसवताय. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही काही फसवणारे नाही, आम्ही त्यातले पण नाही फसवणारे, पैसे घेऊन फसवायचं. तुम्हाला सर्व काय आमचं डेली रुटीन दिसतंय म्हणजे व्हिडिओद्वारे, म्हणून फसवण्याचा तर विषयच येत नाही इथे. त्यामुळे तुम्ही ना आमच्यावर विश्वास ठेवा, सर्व काही ऑर्डर तुम्हाला मिळतील. तर चला आता लाडू खूप रडतोय त्याच्यामुळे मला बोलता येईना, तर मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्या पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय. का बरं रडतोय ग? कपडे घातले का तू?